श्री स्वामी समर्थ. तर प्रत्येकाच्याच घरी ब्रेड असतो. तर त्या ब्रेडला झणझणी कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर एका पॅकेजसाठी म्हणजे ब्रेडच्या एका पॅकेजसाठी मोठे असे 4 किंवा 5 बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. तर त्याची सलपटं व्यवस्थित काढून ते मॅश करून घ्यायचे आहेत. तर मॅश झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून जिरं आणि मोहरी घालून तडतडू द्यायचे आहे. त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे, आलं लसूणाची पेस्ट घालायची आहे. ते छान परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गरम मसाला, मीठ, हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मॅश केलेले बटाटे ॲड करायचे आणि ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं. व्यवस्थित त्याचा कलर असा लाल येईस्तोपर्यंत ते छान परतवून घ्यायचं. गॅस बंद करून नंतर त्याच्यावरती कोथिंबीर घालायची, कारण की कोथिंबीरचा असा कलर छान वाटतो. तर हे आपले ब्रेड, तर या ब्रेडला चारी बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. फक्त ब्रेडच्या एका बाजूला हे लावायचं आहे, एक बाजूला लावायचं नाही आहे. तर प्रत्येक वेळेला मी अशा कुठल्या डिश बनवत असेल तर माझा मुलगा मला नक्की हेल्प करतो. तर तो शाळेतून आत्ताच आलेला होता. तर मला केलेलं बघितलं आणि लगेच माझ्या हेल्पसाठी आला. तर हे असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि कलरही खूप छान वाटत होता. तर तवा ठेवून त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. तुम्ही तेलही वापरू शकता, पण तूप घातल्यानंतर छान त्याची टेस्ट खूप छान येते. तर अगोदर न लावलेल्या बाजूने ते भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तूप सोडून हेही व्यवस्थित परतवून भाजून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही कुरकुरी बनवाल तेवढं ते छान आणि खूप छान म्हणजे खूप टेस्टी लागतं. तर कमी गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे, कारण की तूप लगेच करपायला बघतं. तर ही डिश माझ्या नंदूबाईंनी शिकवली होती. तर त्यांच्या शाळेमध्येही शिकवलं असल्यामुळे त्यांनी मला एकदा ही डिश बनवायला शिकवली होती. तेव्हापासून आमच्या घरची ही फेवरेट डिश आहे आणि ही तुम्ही शाळेमध्ये मुलांना डब्यातून सुद्धा देऊ शकता. तर ही आमची रेसिपी रेडी आहे आणि तुम्हीही नक्की करून पहा.